नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 10 नोव्हेंबरला महाटीईटी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र या विषयावर आपले 30 गुण अवलंबून आहेत. या विषयात विचारल्या जाणाऱ्या एमसीक्यूची व्हिडिओ सिरीज आम्ही सुरू केली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण या विषयावरील महत्त्वाचे एमसीक्यू, पीवायक्यू तसेच त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर महाटीईटी 2024 या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसीक्यू प्रोव्हाइड करत आहोत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया आपल्या प्रश्नांकडे. प्रश्न आहे, अंदमान आणि निकोबार या अनेक बेटांचा समूह असलेला संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या समुद्रात आहे? आपल्याला ऑप्शन्स दिले तिथं अ अरबी समुद्र, ब बंगालचा उपसागर, क हिंदी महासागर आणि ड यापेक्षा वेगळे उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह भारतीय मुख्य भूमीच्या आग्नेयेला आहे आणि हा बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्व भागामध्ये स्थित आहे. अंदमान आणि निकोबार बेटांचे क्षेत्रफळ हे सुमारे 8,249 चौरस किलोमीटर असून येथे 571 बेटांचा समावेश आहे. पोर्ट ब्लेअर ही या बेटांची प्रादेशिक राजधानी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब बंगालचा उपसागर. पुढचा प्रश्न आहे, भारताची मुगा रेशीम उत्पादनात मक्तेदारी आहे. त्याचे उत्पादन मुख्यत्वे डॅश राज्यामध्ये होते. आपल्याला इथे ऑप्शन दिलेत. ऑप्शन अ आसाम आणि बिहार, ऑप्शन ब बिहार आणि उत्तर प्रदेश, ऑप्शन क कर्नाटक आणि तामिळनाडू आणि ऑप्शन ड काश्मीर आणि हिमाचल प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, आसाम देशाच्या मुगा रेशीम उत्पादनाच्या सुमारे 95% योगदान देतो. त्यामुळे ते मुगा रेशीम उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. मुगा रेशमाला भौतिक संकेत म्हणजेच GI प्राप्त आहे आणि या GI प्राप्त असल्यामुळे याची गुणवत्ता आणि स्थानिक महत्त्व अधोरेखित याच्यामध्ये होत आहे. आसाममध्ये मुगा रेशमाचा वापर पारंपरिक पोशाखांमध्ये विशेषतः मेखेला चादरमध्ये केला जातो, जो आसामच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ आसाम आणि बिहार. पुढचा प्रश्न आहे, डॅश या राज्यातील प्रत्यक्ष वनक्षेत्र त्या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 84% असून भौगोलिक क्षेत्राशी असलेले वनक्षेत्राचे सर्वाधिक प्रमाण लक्षात घेता ते देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते. आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत अ मेघालय, ब मणिपूर, क मिझोरम आणि ड अरुणाचल प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, वनक्षेत्राचे प्रमाण मिझोरममध्ये भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 84% भागावर वनक्षेत्र आहे, ज्यामुळे ते देशातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य आहे. येथे विविध प्रकारची वनस्पती आणि जैवविविधता आढळते. त्यामुळे या राज्याची अर्थव्यवस्था मुख्यत्वे वनस्पती आणि कृषी उत्पादनावरती अवलंबून आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क मिझोरम. पुढचा प्रश्न पाहूयात. महापराक्रमी शककर्ता राजा शालिवाहनाची राजधानी असलेली प्रतिष्ठान नगरी म्हणजे हल्लीचे डॅश होय. आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत अ पैठण, ब नाशिक, क पुणे आणि ड कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, पैठण ज्याचे प्राचीन नाव प्रतिष्ठान आहे हे सातवाहन राजवंशाचे मुख्यालय होते. या नगरीचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा आढळतो, जसे की अष्टाध्यायी ग्रंथ आणि पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियन सी या 2 ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो. पैठण हे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे आणि हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. पैठण हे संत एकनाथ यांचे जन्मस्थान आहे आणि येथे अनेक धार्मिक स्थळे आहेत, ज्यामुळे हे क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ पैठण. पुढचा प्रश्न आहे, छागल नावाचे चामड्याचे बुधले तयार होतात त्या डॅश या ठिकाणी मराठवाडा विकास महामंडळातर्फे चर्मोद्योग प्रकल्प राबविला जातो. आपल्याला ऑप्शन्स दिले तिथे अ पुणे, ब मुंबई, क संगमनेर आणि ड पाटोदा. विद्यार्थी मित्रांनो, पाटोदा येथे चर्मोद्योग प्रकल्प सुरू करण्यात आलेला असून येथे छागल चामड्याचे बुधले तयार केले जातात. या प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे आणि रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. छागल हे विशेषतः चामड्याचे उच्च दर्जाचे उत्पादन मानले जाते, ज्यामुळे त्याला बाजारात मागणी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड पाटोदा. पुढचा प्रश्न आहे, पुणे शहराच्या सांस्कृतिक महत्त्वाबद्दल विचारल्यास पुणे शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. याचं कारण विचारलंय. शिक्षण संस्थांची भरभराट, ब ऐतिहासिक स्थळे आणि वारसा, क सामाजिक चळवळींचा इतिहास आणि ड वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे येथे वरील सर्व ऑप्शन बरोबर आहेत. शिक्षण संस्थांची भरभराट आहे, ऐतिहासिक स्थळे आणि वारसाला पुणे शहराला लाभलेला आहे, तसेच सामाजिक चळवळींचा इतिहास पुण्याशी निगडित आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे, मन व म्हैस या नद्यांचा संगम अकोला जिल्ह्यात डॅश येथे झालेला आहे. आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत बाळापूर, पातूर, बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूर. तर विद्यार्थी मित्रांनो, मन आणि म्हैस
या नद्यांचा संगम बाळापूरजवळ झालेला आहे, ज्यामुळे हे ठिकाण जलस्रोतांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. बाळापूर तालुका अकोला जिल्ह्यात हे ठिकाण आहे आणि या संगमामुळे स्थानिक पाण्याचा पुरवठा आणि कृषी विकासाला मदत होते. या नद्याच्या संगमामुळे आसपासच्या क्षेत्रात जलस्रोत उपलब्धतेमुळे कृषी उत्पादनात वाढ झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ. बाळापूर. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत अ. अहमदनगर, ब. कच्छ, क. बुलढाणा आणि ड. अमरावती. तर विद्यार्थी मित्रांनो, कच्छ जिल्हा गुजरातमध्ये स्थित आहे आणि त्याचं क्षेत्रफळ सुमारे 45,674 चौरस किलोमीटर आहे, ज्यामुळे तो भारतातील सर्वात मोठा जिल्हा मानला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब. कच्छ. पुढचा प्रश्न आहे, अमरावती जिल्ह्यातील प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले डॅश डॅश ठिकाण वर्धा नदीकाठी वसलेले आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ. कौंडिन्यपूर, ब. टाकरखेड, क. आर्वी आणि ड. कुरा. विद्यार्थी मित्रांनो, कौंडिन्यपूर हे प्राचीन काळात एक महत्त्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. हे ठिकाण जे आहे ते वर्धा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे, ज्यामुळे ते जलस्रोतांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. येथे अनेक प्राचीन अवशेष आणि स्थळे आढळतात, ज्यामुळे ते इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ. कौंडिन्यपूर. चला पुढचा प्रश्न पाहूयात. चिखलदरा तालुक्यातील हा गड व परिसर पूर्वी गोंड राजांच्या अंमलाखाली होता. आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ. चिखलगड, ब. गाविलगड, क. गोंडगड आणि ड. विशालगड. विद्यार्थी मित्रांनो, गाविलगड हा किल्ला 12व्या किंवा 13व्या शतकात गवळ्यांनी बांधला होता आणि नंतर तो गोंड राजांच्या ताब्यात गेला. हा किल्ला चिखलदरा तालुक्यात वर्धा नदीच्या जवळ वसलेला आहे, जो सातपुडा पर्वतरांगेत स्थित आहे. गाविलगड हा गिरिदुर्ग प्रकारचा किल्ला आहे, ज्यामध्ये अनेक ऐतिहासिक अवशेष आणि वास्तू आहेत, ज्यामुळे तो पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब. गाविलगड. पुढचा प्रश्न आहे, वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी वसवलेले सेवाग्राम आहे. सेवाग्रामचे नाव पूर्वी डॅश डॅश असे होते. आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत अ. सांगवी, ब. सेवानगर, क. शेवगाव आणि ड. शेगाव. विद्यार्थी मित्रांनो, सेवाग्राम हे महात्मा गांधींनी 1936 मध्ये वसवले. गांधीजी 30 एप्रिल 1936 रोजी वर्ध्याजवळील शेगाव येथे पोहोचले आणि त्यांनी या ठिकाणी आश्रम स्थापन केला. 1940 साली या गावाचे नाव सेवाग्राम असे ठेवण्यात आले. गांधीजींनी या गावाचे नाव बदलून सेवाग्राम ठेवले, जे त्यांच्या सेवाभावी कार्याचे प्रतीक आहे. सेवाग्राम आज एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे, जिथे गांधीजींच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला जातो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड. शेगाव. पुढचा प्रश्न पाहूयात. जमनालाल बजाज केंद्रीय ग्रामोद्योग अनुसंधान संस्था कोठे आहे? आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत अ. वर्धा, ब. चंद्रपूर, क. कोल्हापूर आणि ड. बार्शी. विद्यार्थी मित्रांनो, जमनालाल बजाज केंद्रीय ग्रामोद्योग अनुसंधान संस्था वर्धा येथे स्थित आहे, कारण ही संस्था भारतीय ग्रामोद्योगाच्या विकासासाठी आणि संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. वर्धा हा महात्मा गांधींच्या विचारधारेचा केंद्रस्थान आहे, जिथे त्यांनी ग्रामीण विकासावर भर दिला. जमनालाल बजाज हे गांधीजींचे अनुयायी होते आणि त्यांनी ग्रामीण उद्योगांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. या संस्थेचा उद्देश ग्रामीण भागातील उद्योगांना प्रोत्साहन देणे, संशोधन करणे आणि शाश्वत विकास साधणे हे आहे. त्यामुळे वर्धा येथील या संस्थेचे स्थान महत्त्वाचे आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जगाच्या इतिहासात सर्वात मोठे धर्मांतर कोणत्या दिवशी नागपूर येथे घडून आले? आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ. 21 जानेवारी 1965, 14 जानेवारी 1956, 14 ऑक्टोबर 1856 आणि ड. 14 ऑक्टोबर 1956. तर विद्यार्थी मित्रांनो, जगाच्या इतिहासात सर्वात मोठे धर्मांतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे घडून आले. या दिवशी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. या ऐतिहासिक सोहळ्यात 4 लाखपेक्षा अधिक लोकांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला, ज्यामुळे हे धर्मांतर जगातील सर्वात मोठे मानले जाते. चला पुढचा प्रश्न पाहूयात. नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहेत? आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ. गोंदिया, ब. बीड, क. नाशिक आणि ड. नागपूर. विद्यार्थी मित्रांनो, नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. हे अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात स्थित आहे आणि जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे मानले जाते. नागझिरा अभयारण्य 152.81 चौरस किलोमीटर आहे. या क्षेत्रावर अनेक प्रकारच्या वन्यजीवांचा समावेश आहे, ज्यात लुप्त होत चाललेल्या प्राण्यांचा देखील समावेश केलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे म्हैसमाळ हे स्थळ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे, तर हीच ओळख असलेले जव्हार हे स्थळ डॅश डॅश जिल्ह्यात आहे. ऑप्शन्स दिलेत आपल्याला पालघर, ब पुणे, क सोलापूर आणि ड कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, जव्हार हे एक थंड हवेचे ठिकाण आहे, ज्याला निसर्ग सौंदर्य आणि शांतता यासाठी ओळखले जाते. हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत आहे आणि येथे पर्यटकांना अनेक नैसर्गिक आकर्षणाचा अनुभव घेता येतो. तर जव्हार हे ठिकाण पालघर जिल्ह्यात आहे, त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ पालघर. यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा जलसिंचन प्रकार महाराष्ट्रातील सर्वात जास्त प्रचलित आहे. आपल्याला ऑप्शन्स दिले, त्याच्यामध्ये अ विहीर जलसिंचन, ब कूपनलिका जलसिंचन, क कालवा जलसिंचन आणि ड ठिबक सिंचन. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात 11,43,000 विहिरी आहेत, ज्यामुळे सुमारे 10 लाख विहिरीवर पंप बसवले आहेत, ज्यामुळे जलसिंचनासाठी आवश्यक पाण्याचा पुरवठा केला जातो. उपलब्ध क्षेत्र जे आहे ते विहीर जलसिंचनामुळे 2,54,710 हेक्टर मीटर पाणी उपसा करण्याची क्षमता यामध्ये आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी आवश्यक पाणी मिळते. तर विहीर जलसिंचनाची पद्धत साधी आणि कमी खर्चिक असल्यामुळे ती शेतकऱ्यांना सहज वापरता येते. या सर्व कारणांमुळे विहीर जलसिंचन महाराष्ट्रात सर्वाधिक प्रचलित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ विहीर जलसिंचन. पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यामध्ये समावेश होत नाही? तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स देत अ मध्य प्रदेश, ब तेलंगणा, क गुजरात आणि ड आंध्र प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांनी भिडलेली आहे. तर ते राज्य आहेत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि याशिवाय महाराष्ट्राला दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांची ही सीमा आहे. तर मग या ऑप्शन्समध्ये आंध्र प्रदेश हा ऑप्शन इथे योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत अ नांदेड, ब पैठण, क नाशिक आणि ड पंढरपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी नदीच्या काठावर वसलेले शहर ते म्हणजे नांदेड, त्याच्यानंतर पैठण आणि नाशिक हे 3 शहरं गोदावरी नदीच्या काठावरती आहे. तर पंढरपूर हे गोदावरी नदीच्या काठावरती वसलेले नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड पंढरपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. एकुडी भंडारा हे ठिकाण रेशमी कापड निर्मितीच्या हस्तोद्योगाबाबत प्रसिद्ध आहे. येथील रेशीम कापडा डॅश डॅश नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या कच्च्या रेशमापासून बनवले जाते. आपल्याला ऑप्शन्स दिले, त्याच्यामध्ये अ रोशा, ब मुशी, क कोसा आणि ड हिमरू. कोसा हा रेशमाचा एक प्रकार आहे. भंडाऱ्यातील जंगलात कोसा पद्धतीचे कोश मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिकरित्या दिसतात. तर या कोशापासून जे धागे तयार केले जातात त्या धाग्यांना एक नैसर्गिक चकाकी असते आणि त्यातून साडी तयार केली जाते. अलीकडे या साडीचे विणकाम हे अत्याधुनिक अशा विणकर मशीनद्वारे होत असल्याने साडीचा पोत अधिकच चांगला येतोय. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क कोसा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात डॅश डॅश या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. आपल्याला इथं ऑप्शन्स दिलाय अ चंद्रपूर, ब रत्नागिरी, क नागपूर आणि ड यवतमाळ. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात तांब्याचे सर्वाधिक साठे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ चंद्रपूर. तर या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांब्याच्या खनिज संपत्तीच्या चंद्रपूर जिल्हा तांब्याच्या खनिज संपत्तीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. येथे तांब्याचे मोठे साठे अस्तित्वात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात तांब्यांचे साठे मुख्यतः ठाणे वासना, दुबारपेठ, लावरी आणि आडेगाव मोठेगाव या ठिकाणी आढळतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ चंद्रपूर. चला पुढचा प्रश्न पाहूयात. अजिंठा व वेरूळ याप्रमाणे डॅश डॅश येथील गुंफा मंदिरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतात. ऑप्शन्स आहेत आपल्याला अ बेडसा, ब घारापुरी, क मळवली आणि ड पितळखोरा. विद्यार्थी मित्रांनो, अजिंठा व वेरूळ याचप्रमाणे पितळखोरा येथील गुंफा मंदिरे ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतात. पितळखोरे लेणी एक प्रसिद्ध लेणी समूह आहे जो कन्नड जवळ स्थित आहे. पितळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी मानली जाते आणि या लेण्यांमध्ये अनेक अद्वितीय शिल्पे आणि चित्रे आहेत, ज्यामुळे याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड पितळखोरा. पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजांचे साठे आहेत? आपल्याला ऑप्शन्स दिले तिथे अ चुनखडी, ब कोळसा, क लोखंड आणि ड बॉक्साईड. विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील बॉक्साईडचे साठे अंदाजे 80 दशलक्ष टन आहेत. कोल्हापूरमधील चंदगड
शाहूवाडी आणि राधानगरी हे तालुके येतात. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये मंडणगड, दापोली हे तालुके येतात. रायगडमध्ये श्रीवर्धन, रोहे आणि मरुड तालुक्यात काही प्रमाणात बॉक्साईट सापडतो. तर बॉक्साईट हा खनिज ॲल्युमिनियम उत्पादनासाठी महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्रात याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड, बॉक्साईट. पुढचा प्रश्न आहे, भिवंडी व मालेगाव यांच्या व्यतिरिक्त राज्यात डॅश डॅश येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. आपल्याला ऑप्शन दिले तिथे अ, पुणे, ब, इचलकरंजी, क, साबळी आणि ड, एकोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, भिवंडी व मालेगाव यांच्या व्यतिरिक्त राज्यात इचलकरंजी येथे हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावरती चालतो. इचलकरंजी हे शहर महाराष्ट्रातील हातमाग आणि यंत्रमाग उद्योगासाठी प्रसिद्ध आहे आणि याला महाराष्ट्राचे मँचेस्टर असेही म्हटले जाते. येथे विविध प्रकारच्या कापडाचे उत्पादन केले जाते आणि यामध्ये हातमागाचा उद्योग हा महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब, इचलकरंजी. चला पुढचा प्रश्न पाहूयात. मुख्यत्वे 1961च्या जलप्रलयामुळे प्रकाशझोतात आलेले पुणे जिल्ह्यातील पाणशेत हे मातीचे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? आपल्याला ऑप्शन्स दिले तिथे मुळा, अंबी, मुळशी आणि नीरा. तर विद्यार्थी मित्रांनो, पाणशेत धरण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात अंबी नदीवरील धरण आहे. हे धरण पुण्यापासून आग्नेयेला अंदाजे 50 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे धरण मातीचे आहे. या धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजी सागर असे नाव देण्यात आलेले आहे. तर 12 जुलै इसवी सन 1961 या दिवशी सकाळी 7:10 पानशेत धरण फुटून पुणे व इतर परिसरात पूर आला होता. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, अंबी. पुढचा प्रश्न आहे, मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा ही जलाशय या जिल्ह्यामध्ये आहेत. तर आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ, मुंबई उपनगर, ब, मुंबई शहर, क, रायगड आणि ड, ठाणे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा म्हणजेच मोडक सागर ही जलाशय ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. तानसा आणि वैतरणा जलाशय मुंबईच्या पाणी पुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तानसा जलाशयाची जी क्षमता आहे ती सुमारे 4.5 TMC आहे आणि तीच वैतरणा जलाशय याची क्षमता सुमारे 3.31 TMC आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड, ठाणे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते सामाजिक शास्त्र विषयातील काही महत्त्वाचे MCQ. माझी खात्री आहे की ही व्हिडिओ सिरीज तुम्ही जर अशीच पाहिली तर तुमची परिपूर्ण तयारी यातून होणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.